आणि आता बातम्यांचा घेऊयात आढावा। राजस्थान विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 23 नोव्हेंबरला राजस्थानच्या दौऱ्यावर होते। यावेळेला त्यांनी भाजपचे उमेदवार बालमुकुंदाचार्य यांच्यासाठी प्रचार केला। पण बालमुकुंदाचार्य महाराज यांच्या प्रचाराच्या सभेत भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जे बॅनर छापले होते तेच आता वादाचा विषय ठरले आहेत। मात्र यातल्या एका बॅनरवर मुख्यमंत्री शिंदे यांच्या नावाच्या आधी हिंदू हृदय सम्राट असा उल्लेख करण्यात आला होता। या बॅनरचा फोटो सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर आता यावरून महाराष्ट्रातलं राजकारण पेटलंय। ठाकरे गट यावरून आक्रमक झालाय। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे यांच्यावर निशाणा साधलाय। ठाकरे गटाच्या टीकेनंतर सत्ताधाऱ्यांनी सुद्धा त्याला प्रत्युत्तर दिलंय। तर महाराष्ट्रात अशा पदव्या लावायची हिंमत नाही, लोक जोड्याने मारतील। बाप चोर पक्ष चोर, आता एक एक हे पण चोरणं आणि किती निर्लज्जपणा, त्याचा कळस गाठलेला आहे। काही केलं तरी गद्दारीचा शिक्का जो इथे माथेवर आहे तो पुसला जाऊ शकत नाही। त्याने बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या हिंदुत्ववादी विचाराचे ते वारसदार आहेत। मध्यंतरीच्या काळात राज ठाकरे यांना सुद्धा हिंदू हृदय सम्राट ही उपाधी देण्यात आली। मात्र हिंदू हृदय सम्राट म्हणू नये, त्याऐवजी मराठी हृदय सम्राट म्हणावं असे आदेश मनसैनिकांना राज ठाकरे यांनी दिले होते। मात्र शिंदे यांच्या नावापुढे हिंदू हृदय सम्राट ही उपाधी लावल्यानं नव्या वादाला तोंड फुटलंय। काही दिवसांपूर्वी राजस्थान इथल्या प्रचार सभेत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पनवती शब्द वापरला होता आणि टीका केली होती। विश्वचषक स्पर्धेच्या फायनलमध्ये भारतीय संघाच्या पराभवाविषयी राहुल गांधी यांनी हे भाष्य केलं होतं। मात्र राहुल गांधी यांच्या वक्तव्यानंतर देशातलं राजकारण तापलंय। या फायनल मॅचला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजेरी लावली होती। राहुल गांधी यांनी वक्तव्य करताना कुणाचंही नाव घेतलं नसलं तरी त्यांचा रोख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेच होता असं म्हणत भाजपनं राहुल गांधी यांच्या विरोधात निवडणूक आयोगात तक्रार दाखल केली। निवडणूक आयोगानं या प्रकरणी राहुल गांधी यांना नोटीस बजावली आहे। या वक्तव्यावरून महाराष्ट्राचं राजकारण सुद्धा तापलंय। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधलाय। इस देश को 2014 से पनौती लगी है, वो 2024 में पनौती खत्म हो जाएगी। डिक्शनरी मध्ये पनवती ह्या नावापुढे आता संजय राऊतच लिहायला लागेल। एकूणच पनवती शब्दावरून सुरू झालेलं राजकारण थांबण्याची चिन्ह नसल्याचं या निमित्तानं समोर आलंय। काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर मकाऊतल्या कॅसिनो संदर्भातले काही फोटो शेअर केले होते। या फोटोतल्या व्यक्तीनं 3.5 कोटी रुपयांचा जुगार खेळल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता आणि फोटोतली ती कथित व्यक्ती बावनकुळे असल्याची चर्चा रंगली आणि आरोप प्रत्यारोप सुरू झाले। आता कॅसिनोवरून रंगलेल्या राजकारणाचा तिसरा पार्ट सुरू झालाय। ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मकाऊच्या कॅसिनोतल्या आणखीन एक व्हिडिओ सोशल मीडियात शेअर केलाय। मकाऊ की रातें पिक्चर अभी बाकी है अशा कॅप्शनसह राऊत यांनी हा व्हिडिओ पोस्ट करत सूचक इशारा दिलाय। संजय राऊत यांनी मकाऊच्या फोटोवरून चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न केला। पण तुम्ही खोटं बोलता हा गुन्हा की तो मी नव्हेच, मी तिथे पिझ्झा खायला गेलो, माझ्याकडे अजून व्हिडिओ आहेत, मी देऊ शकतो। खालची पातळी राजकारणाची महाराष्ट्रानं आणि टीका करण्याची महाराष्ट्रानं कधी पाहिलेली नव्हती, हे चुकीचं आहे। संजय राऊत यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओतल्या हॉटेलमध्ये कॅसिनो असल्याचं बावनकुळे यांनी मान्य केलं। मात्र आपण कॅसिनोत गेलो नसल्याचा खुलासाही त्यांनी केला। मात्र आता राऊत यांनी नवा व्हिडिओ शेअर केल्यानं यावरून राजकारण तापण्याची चिन्ह आहेत। येत्या 7 डिसेंबरपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे। 14 दिवसांच्या या अधिवेशनात विविध मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी रंगणार आहेत। याच अधिवेशनाचा संदर्भ देत आदित्य ठाकरे यांनी एक महत्त्वपूर्ण भाकीत केलंय। कोकण दौऱ्यावर असलेल्या आदित्य ठाकरे यांचं ठिकठिकाणी जोरदार स्वागत केलं जात आहे। कोकणात पक्षाला मजबूत करण्यासाठी त्यांनी सामान्य नागरिकांच्या सोबत संवाद साधण्यावर भर दिलाय। कोकण दौऱ्यात आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारबद्दल एक मोठी भविष्यवाणी केली। तुम्ही लिहून घ्या, ही खोके सरकारचं शेवटचं अधिवेशन असणार आहे। विरोधी पक्ष म्हणून आपलं शेवटचं अधिवेशन असणार आहे। 200+ बहुमत हे महाराष्ट्रात महायुतीला मिळेल, ही काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे। सध्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर शिवसेनेच्या 16 आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी सुरू आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नार्वेकर यांना याबद्दल 31 डिसेंबरपर्यंत निर्णय द्यायचा आहे। हाच धागा पकडत आदित्य ठाकरे यांनी ही भविष्यवाणी केली। ही भविष्यवाणी खरी ठरणार की खोटी ठरणार हे लवकरच स्पष्ट होईल। राष्ट्रवादी कुणाची यावरून शरद पवार आणि अजित पवार यांच्या गटात निवडणूक आयोगासमोर लढाई सुरू आहे। अशा स्थितीत राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकमेकांच्या विरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। सुप्रिया सुळे यांनी केलेल्या टीकेला सुनील तटकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं।
काही दिवसांपूर्वी शरद पवार गटानं राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांची भेट घेत प्रफुल्ल पटेल यांचं राज्यसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली होती. तर अजित पवार गटानं सुद्धा लोकसभेत श्रीनिवास पाटील आणि मोहम्मद फैजल तर राज्यसभेत वंदना चव्हाण आणि फौजिया खान यांचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी अजित पवार गटानं केली आहे. 83 वर्षाच्या माणसाच्या विरोधात तुम्ही डिस्क्वालिफिकेशन करता, हे काहीतरी नवीनच पाहते मी. एक आणि त्यांनी डिस्क्वालिफाय करण्यासारखं केलंय काय? एवढंच सांगायचं की 83 वर्ष सतत बोलत किती केविलवाणी सहानुभूती निर्माण करण्याचा तुम्ही प्रयत्न करणार आहात ते तरी एकदा महाराष्ट्राला जनतेला कळलं पाहिजे. अपात्रता याचिका दाखल करताना अजितदादांनी केलेल्या कामाचा विसर का पडला असा टोला तटकरे यांनी सुप्रिया सुळे यांना लगावला. दादांच्या विरोधामध्ये पिटिशन दाखल करताना मग मात्र सांगणार की पॉलिटिकल आयडिओलॉजी भिन्न असल्यामुळे आम्ही ते तशा पद्धतीने करतो. सुप्रिया सुळे आणि तटकरे यांच्यामधले आरोप प्रत्यारोपांच्यामुळे राष्ट्रवादीतले दोन गट अधिक आमनेसामने आल्याचं चित्र दिसून आलंय. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्राचा झंझावाती दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी छगन भुजबळ यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. तर दुसरीकडे ओबीसी आरक्षणाला धक्का लावू देणार नाही असा निर्धार छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा बोलून दाखवलाय. न्यूज 18 लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलताना छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाला धक्का लावू देणार नाही असा निर्धार पुन्हा एकदा केलाय. मराठ्यांना टिकेल असं वेगळं आरक्षण द्यावं असंही भुजबळ म्हणाले. तर कुणबी नोंदी सापडल्यानंतर आरक्षण का नाही असा प्रश्न जरांगे पाटील यांनी केलाय. ते सगळे समंजस लोकांचं म्हणणं काय होतं, वेगळा द्या, आम्हाला इकडे टाकू नका, आम्हाला वेगळं द्या. आम्हाला वेगळं देण्याची गरज नाही, कारण आमच्या जर आता नोंदी सापडल्यात मराठा समाजाच्या, तर तिथं का नको. कुणबी नोंदी इतक्या लगेच कशा सापडतायत असा सवाल करत कर्मचाऱ्यांवर दबाव टाकला जात असल्याचा आरोप भुजबळ यांनी केला. त्यालाही जरांगे पाटील यांनी उत्तर दिलं. हो, जात पडताळणीच्या वेळेला तेच होणार आहे. ती मंडळी खालच्या वेळेला ठीक आहे, द्या, त्याला माझा विरोध आहे. शोभणारे तरी आरोप करा, तुम्हाला शोभते नसे तरी करा, इतक्या बी खालच्या थराला जाऊ नका. ओबीसींच्या हक्कावर गदा येऊ देणार नाही असंही भुजबळ म्हणाले. मराठा समाज ओबीसींमध्ये आला तर अन्याय होईल असंही भुजबळ यांनी नमूद केलं. ओबीसी आरक्षणाला धक्का लावू देणार नाही असा एल्गार छगन भुजबळ यांनी दिलाय. याच वेळेला मराठांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या जरांगे यांच्या मागणीला सुद्धा भुजबळ यांनी तीव्र विरोध केलाय. मराठा समाजासाठी अनेक योजना असून या योजनांसाठी सरकारकडून भरघोस निधी मिळत असल्याचं भुजबळ यांनी म्हटलंय. ओबीसींना निधीसाठी संघर्ष करावा लागत असल्याचंही भुजबळ म्हणाले. तर मराठ्यांच्या योजनांवर अकस का असा सवाल भुजबळ यांनी केलाय. तुमच्या लेकरा बाळांसाठी जे आहे सरकारने निर्णय घेतलेत ना, हे ओबीसीला सुद्धा नाहीत फायदे, ते सुद्धा फायदे दिले. आता आम्हाला सुविधा आहेत म्हणून आम्हाला नको आहे आरक्षण, असं तुमचं जर म्हणणं असलं तर तुम्हाला पण सुविधा आहेत, मग तुमचं आरक्षण काढणार आहेत का तुम्ही? मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्राची मागणी जरांगे पाटील यांनी केली आणि याला भुजबळ यांनी आक्षेप घेतला. प्रश्न असा आहे ना की तुम्ही मराठा समाजाला आरक्षण द्या, पण मराठा शिल्लक ठेवायचा नाही, सगळं कुणबी करायचं, म्हणजे काय चाललं काय? आम्हाला दोन अंग आहेत, कुणबी आणि मराठा एकच आहेत. दोन्ही आम्ही काही आम्ही संपुष्टात येत नाही, जात संपत नाही, आम्ही संपत नाहीत, काय नाही. ओबीसी आरक्षण सुप्रीम कोर्टानं वैध ठरवल्याचं भुजबळ यांनी आवर्जून नमूद केलं. ओबीसी आरक्षणाला धक्का लावू देणार नाही असा एल्गार छगन भुजबळ यांनी सातत्यानं दिलाय. याच वेळेला मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या जरांगे यांच्या मागणीला सुद्धा छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा ठामपणानं विरोध केलाय. आपल्यासाठी ओबीसींचे हक्क महत्त्वाचे असल्याचं सांगत प्रसंगी आपण राजीनामा देण्याची तयारी केल्याचंही भुजबळ यांनी म्हटलंय. माझ्या नेत्यांना सांगून आलो, मी अजित पवारांना सांगून आले, तिथे ज्या क्षणी तुम्हाला वाटेल की छगन भुजबळ यांची अडचण होते आहे, सरकारमध्ये अडचण होते आहे, तुम्ही फक्त एक मेसेज पाठवा, राजीनामा घ्या. संघर्ष करून मोठा झाल्याचं सांगत संघर्ष आपल्या रक्तातच असल्याचं भुजबळ यांनी नमूद केलं. ओबीसींच्या हक्कांवर गदा येऊ देणार नाही अशी ठाम भूमिकाही भुजबळ यांनी मांडली. आमदारकीची पण हौस नाही आणि मंत्रिपदाची हौस नाही आता, कारण आता मात्र मला वाटतं की बस फक्त ओबीसीसाठी लढलं पाहिजे. आपली लढाई कुणा एका व्यक्तीच्या विरोधात नसल्याचंही त्यांनी नमूद केलं. जरांगे यांच्या सरसकट कुणबी प्रमाणपत्राच्या मागणीच्या विरोधात भुजबळ यांनी आक्रमक पवित्रा घेतला. जालन्यातील आंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या दरम्यान लाठीचार्ज करण्यात आला होता. या प्रकरणी आधी तत्कालीन पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्याकडून पदभार काढून घेण्यात आला होता. 2.5 महिन्यानंतर त्यांची गृह विभागाकडून पुणे गुन्हे अन्वेषण अधीक्षक पदावर नियुक्ती करण्यात आली होती. गृह विभागाच्या या आदेशाला महायुती सरकारमधील शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विरोध केलाय.
तुषार दोशी यांची बदली स्थगित करण्यात यावी यासाठी केसरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे. मात्र त्याआधीच गृह खात्यानं दोशी यांच्या बदलीच्या आदेशाला स्थगिती दिली होती. पोलिसी अत्याचारासाठी स्वतः गृहमंत्र्यांवर राज्याची माफी मागण्याची नामुष्की ओढवली होती असा उल्लेख करत हा सगळा प्रकार म्हणजे एकानं मारल्यासारखं करायचं आणि दुसऱ्यानं रडल्यासारखं करायचं असाच आहे असं ट्विट वडेट्टीवार यांनी केलंय. काल जे पत्र मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं तो थेट देवेंद्र फडणवीसांना आव्हान आहे, गृह खात्याला आव्हान आहे. ते त्यांचं व्यक्तिगत मत असू शकेल केसरकर साहेबांचं, ते सरकारची भूमिका नाही. अंतरवाली सराटीत लाठीचार्ज आणि तत्कालीन पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली या मुद्द्यावर मराठा समाजाच्या भावना तीव्र आहेत. त्यामुळे विरोधकांनी सुद्धा या मुद्द्यावरून सरकारला घेरण्याची तयारी केली आहे. सध्या मराठा आरक्षणावरून राज्याचं वातावरण चांगलं ढवळून निघालेलं आहे. अशातच कधी काळी भाजपचे मित्रपक्ष असलेले लहान मोठे पक्षसुद्धा विविध यात्रा काढून लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या दरम्यान आपली ताकद दाखवून देण्याचा प्रयत्न करतायत. आणि याच अनुषंगानं राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्याला सुरुवात केली आहे. महादेव जानकर यांनी पक्षबांधणीच्या अनुषंगानं जनस्वराज्य यात्रा काढली. ही यात्रा अमरावतीमध्ये आली असताना जानकर यांनी पंकजा मुंडे यांच्याबद्दल भाष्य केलं. आपल्या पक्षाचे जर 145 आमदार निवडून आले तर माझ्या बहिणीला म्हणजे पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री करेन अशी घोषणा त्यांनी केली. यावर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी वक्तव्य केलंय. गोपीनाथ मुंडेंनी मला मुलगा मानला, पंकजा माझी बहीण आहे आणि ज्यावेळेस माझे 145 आमदार देतात तेव्हा तिला मी मुख्यमंत्री करीन असं. हे खरंच आहे की लोकशाहीमध्ये तेवढी फिगर जमली तर आपल्याला घ्यावं तर करता येईल. अद्याप राज्यात विधानसभा निवडणुकांना काही काळ बाकी आहे. मात्र मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत विविध नेत्यांची नावं चर्चेत असतात. यातच आता पंकजा मुंडे यांच्या नावाचीही भर पडली आहे. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचं पक्षात खच्चीकरण सुरू असल्याच्या चर्चा सातत्यानं रंगत असतात. त्यातच पंकजा मुंडे यांनी चष्मा लागल्यानंतर सोशल मीडियात एक व्हिडिओ शेअर केला होता आणि या व्हिडिओनंतर मंडळी राजकीय वर्तुळात वेगळ्या चर्चा सुरू झाल्या. आपल्याला जवळचा चष्मा लागलाय असं पंकजा मुंडे यांनी गाणं गात सांगितलं होतं. आता जवळचं सगळं स्पष्ट दिसेल असंही पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या. पंकजा मुंडे यांच्या या वक्तव्याचा नेमका अर्थ काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. याबद्दल भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही भाष्य केलंय. पंकजा मुंडे शिंकल्या तरी बातमी होते असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं. जवळचं कमी दिसत होतं वाटतं, ते आता चांगलं स्पष्ट दिसायला लागेल. पंकजाताईंचं दुर्दैव असं आहे की त्या शिंकल्या तरी बातमी, त्या हसल्या तरी बातमी. पंकजाताईच्या प्रत्येक वाक्याचा असा चुकीचा अर्थ काढण्यामुळे त्यांचं खूप नुकसान होतं. त्यामुळे भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी चष्म्याच्या माध्यमातून कुणाला इशारा दिला याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू आहे. आदित्य ठाकरे 2 दिवसांच्या कोकणच्या दौऱ्यावर असून खळा बैठकांच्या माध्यमातून त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांशी संवाद साधायला सुरुवात केली. या दौऱ्यामध्ये काही ठिकाणी त्यांचं अतिशय जंगी स्वागत सुद्धा करण्यात आलं. आदित्य ठाकरे यांच्या कोकण दौऱ्याचा आज दुसरा दिवस होता. ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या निवासस्थानी त्यांनी खळा बैठक घेतली. चिपळूणमध्ये काही दिवसांपूर्वी गर्डर कोसळलेल्या बहादूर शेख नाका पुलाची त्यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली. काल पण आम्ही मुंबई गोवा महामार्ग जर पाहिला आपण, एवढी बेकार रोड क्वालिटी झालेली, जिथे जिथे रस्ता पूर्ण झालाय तिथे पण कॉन्क्रीट एवढं खराब टाकलेलं आहे की हा हायवे की काय हे कळायला मार्गच नाही. खेडमध्ये पोहोचलेले आदित्य ठाकरे यांचं ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आलं. माजी आमदार संजय कदम यांच्या खेडमधल्या घराच्या अंगणात आदित्य ठाकरे यांनी खळा बैठक घेतली. आपण पाहताय की उत्साह जो आहे तो तुफान आहे. प्रत्येक निवडणुकीसाठी आम्ही तयार आहोत. निवडणूक आता जाहीर उद्या. विधानसभेमध्ये भगवा फडकवण्यासाठी कामाला लागण्याचे आदेश आदित्य ठाकरे यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिले आहेत. दरम्यान 27 तारखेला आदित्य ठाकरे उत्तर प्रदेशातल्या मथुरेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. वळूयात पुढच्या एका महत्त्वाच्या बातमीकडे. बातमी आहे जायकवाडी धरणाच्या संदर्भातली. उत्तर महाराष्ट्रातल्या धरणामधून जायकवाडी धरणाकरता पाणी सोडण्याचा मुद्दा तापला आहे. उत्तर महाराष्ट्राच्या धरणातून पाणी सोडण्याला विरोध होतोय, तर दुसरीकडे मराठवाड्यासाठी पाणी सोडण्याकरता चालढकल सुरू असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केला आहे. उत्तर महाराष्ट्राच्या धरणातून जायकवाडीकरता पाणी सोडण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयानं कोणतीही स्थगिती दिलेली नाही.
अशातच एक पत्र व्हायरल झालं. मराठा आंदोलन सुरू असल्यानं जायकवाडीत पाणी सोडू नका असं पत्र गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या अधीक्षक अभियंत्यांनी राज्याच्या जलसंपदा विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांना लिहिलं आहे. या व्हायरल पत्रावरून काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी जोरदार निशाणा साधत मराठवाड्याला पाणी सोडण्याचा आणि मराठा आंदोलनाचा संबंध काय असा सवाल केलाय. दुसरीकडे जायकवाडीत पाणी सोडल्यास तो कोर्टाचा अवमान ठरेल असं कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांनी म्हटलंय. खरं म्हणजे या आरक्षणाच्या आंदोलनाचा आणि मराठा आरक्षणाचा काय संबंध आहे पाणी सोडण्याच्या बाबतीमध्ये? कोर्टाने स्पेसिफिकली सांगितलेले आढावा घ्या आणि मग गरज पडली तर सोडा. तिथे आढावा कुठेही घेतलेला नाही. दुष्काळ आहे का नाही हे काही बघितलेलं नाही. दरम्यान जायकवाडीत पाणी सोडण्याचे आदेश राज्य सरकारनं दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. त्याचप्रमाणे या पाणी प्रश्नी व्हायरल पत्राची सत्यता सुद्धा राज्य सरकार तपासणार असल्याची माहिती आहे. कोसळणाऱ्या दरांमुळे राज्यात दूध उत्पादक शेतकरी चांगलेच आक्रमक होत आहेत. सरकारनं 34 रुपये देण्याचे आदेश काढून सुद्धा दूध संघ मात्र तो दर देत नाहीयेत आणि यामुळे या सगळ्याच्या निषेधार्थ सरकारच्या आदेशाची शेतकऱ्यांनी होळी केली. त्याचप्रमाणे रस्त्यावर दूध ओतून शेतकऱ्यांच्याकडून निषेधही केला गेला. राज्य सरकारच्या दूध दर समितीनं दुधाला 34 रुपये भाव देण्याचा आदेश काढला होता. मात्र दूध संघांनी या आदेशाला केराची टोपली दाखवत दुधाला कवडीमोल भाव द्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. दूध संघ सरकारचा आदेश पाळत नसल्याच्या निषेधार्थ दूध उत्पादक शेतकऱ्यांनी अहमदनगरमध्ये दूध संकलन केंद्राच्या बाहेर दूध रस्त्यावर ओतलं आणि शासनाच्या आदेशाची होळी केली. आपल्या स्वतःच्या शासनादेशाची अंमलबजावणी होईल यासाठी काम करावं, कंपन्यांना बाध्य करावं. ते जर केलं नाही तर आज शासनादेश जाळलेत, उद्या मंत्र्यांच्या दारात येऊन दूध ओतल्याशिवाय दूध उत्पादक राहणार नाहीत. पंढरपूरमध्ये गाय आणि म्हशीच्या दुधाला दर मिळत नसल्यानं दूध उत्पादक शेतकरी आणि रयत क्रांती संघटना आक्रमक झाली. गाईच्या दुधाला प्रति लिटर 40 रुपये तर म्हशीच्या दुधाला प्रति लिटर 80 रुपयाचा भाव मिळावा अशी मागणी करून पंढरपूरमध्ये रस्त्यावर दूध ओतत शेतकऱ्यांनी आंदोलन केलं आणि सरकारच्या आदेशाची होळी केली. कापसाला भाव मिळत नसल्यानं ज्या पद्धतीनं राज्यातील कापूस उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय त्याच पद्धतीनं कापूस जिनिंग व्यावसायिक सुद्धा संकटात सापडले आहेत. ही स्थिती न सुधारल्यास राज्यातील कापूस जिनिंग उद्योग हे कायमचे ठप्प होणार असल्याची भीती कापूस जिनिंग व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. कापसाची आवक कमी झाल्यानं तसंच योग्य भाव मिळत नसल्यानं शेतकरी कापूस विक्री करत नसल्यानं राज्यातील 900पेक्षा अधिक कापूस जिनिंग उद्योग संकटात सापडलेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव, सुताचे भाव आणि निर्यात या सर्व परिस्थितीवर कापसाचे दर अवलंबून असतात. मात्र सध्या 7,000 रुपये क्विंटल दरानं कापूस घेऊन सुद्धा जिनिंग व्यावसायिक तोट्यात सापडलेत. कापसावर अवलंबून असलेले शेतकरी, जिनिंग व्यावसायिक आणि सूतगिरणी अशी पूर्ण साखळी कोलमडली असून जिनिंग उद्योगावर सध्या वाईट स्थिती आहे. आमच्या जिनिंग व्यवसायामध्ये आम्ही पूर्ण क्षमतेने कारखाने चालवू शकत नाही आहे. त्यामुळे आमचा खर्चसुद्धा निघणे कठीण झालेले आहे. जिनिंगवर कापूस येत नाही आहे सध्या आणि कारखाने 150मधून आज खानदेशात 50च कारखाने, तेही कसेबसे आठवड्यातून एखादी 2 दिवस सुरू आहेत. कापसाला योग्य भाव मिळाला नाही तर कापसाचा पेरा कमी होईल आणि जिनिंग उद्योग पूर्णपणे डबघाईला येईल. या पार्श्वभूमीवर कापूस उत्पादक शेतकरी आणि जिनिंग उद्योगाला वाचवण्यासाठी सरकारच्या मदतीची गरज आहे. दिवाळीमध्ये आलेल्या सलगच्या सुट्ट्यांमुळे शिर्डीमध्ये भाविकांची अलोट गर्दी झाली होती. साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी साईबाबांच्या चरणी भरभरून दान अर्पण केलंय. दिवाळीच्या निमित्तानं साईबाबांच्या शिर्डीत भाविकांची मांदियाळी पाहायला मिळाली. साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी आपापल्या ऐपतीप्रमाणे बाबांच्या चरणी दान अर्पण केलं. 10 ते 20 नोव्हेंबर या 10 दिवसात भाविकांनी बाबांच्या चरणी 17,50,00,000 रुपयांचं दान अर्पण केलंय. यामध्ये दक्षिणापेटीत 7,22,00,000 रुपये, देणगी काउंटरवर 3,98,00,000 रुपये, ऑनलाईन चेक आणि डीडीच्या माध्यमातून 3,70,00,000 रुपयांचं दान अर्पण करण्यात आलंय. तर सशुल्क दर्शनातून मंदिर संस्थानला 2,32,00,000 रुपये मिळालेत. भाविकांनी 22,67,000 रुपये किमतीचं 425 ग्रॅम सोनं आणि 4.5 लाख रुपये किमतीची 8 किलो चांदी बाबांच्या चरणी अर्पण केली आहे. भाजप उमेदवाराच्या बॅनरमध्ये एकनाथ शिंदे यांचा उल्लेख हिंदू हृदय सम्राट असा करण्यात आला. त्यामुळे ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली. नेमकं काय घडलंय पाहणार आहोत आज रात्री 8 वाजता एका स्पेशल रिपोर्टमध्ये फक्त न्यूज 18 लोकमत. या बुलेटिनमध्ये इथे थांबूया. थोड्याच वेळात महाराष्ट्रातल्या तमाम बातम्यांचा वेगवान आढावा.